मित्रांनो, मनाचे श्लोक या ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर ट्रेलर मला आवडलेला आहे. ट्रेलरमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्या आपलं मन वेधून घेण्यासाठी बिलकुल उपायकारक आहेत, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पहिली गोष्ट, या ट्रेलरमध्ये वाजलेलं बॅकग्राऊंड म्युझिक जे पूर्ण वेळ तुमचं लक्ष स्क्रीनवरती कॅच करून ठेवतं, की एखाद्या कुठल्याही ट्रेलरला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ट्रेलर कॅची असेल तरच प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. आपल्या स्क्रीनवरती जे पेअर दिसतंय मनवा आणि श्लोकचं, ते खरंच एक फ्रेश पेअर आहे, त्यामुळे त्याबद्दल सुद्धा उत्सुकता आहे. त्यातून दुसरी गोष्ट, मी मृण्मयी देशपांडेला खूप दिवसांनी स्क्रीनवरती बघतोय, त्यामुळे मला ते जरा अजूनच फ्रेश आणि चांगलं वाटतंय. सोबतच ट्रेलरमध्ये जे काही जोक्स आहेत ते चांगल्या प्रकारे लँड करतात, हे माझ्यासाठी तरी होतं. त्यातले बरेचसे जोक्स आहेत ज्यावरती मला खरंच हसायला आलं. आता हा चित्रपट जो आहे तो मृण्मयी देशपांडे डिरेक्ट करते, त्यामुळे तिचा जो फ्रेश पर्स्पेक्टिव्ह आहे चित्रपटाबाबतीत तो आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येतो आणि काहीतरी वेगळं दिसणार आहे हे नक्कीच कळून येते. आणि माझ्यासाठी ट्रेलरमध्ये कुठला हाय पॉईंट असेल तर तो होता मनाचे श्लोकवाला पोर्शन. तो उत्सुकता वाढवून लक्ष वेधून घेण्यासाठी खूप उपयोगी पडतो आणि असंच काहीतरी या ट्रेलरकडून मी एक्सपेक्ट करत होतो. आणि थँक गॉड हे गुरुपौर्णिमा नावाच्या चित्रपटासारखा प्रकार नाही. तसंच चित्रपटाची प्रोडक्शन व्हॅल्यू सुद्धा चांगली दिसते, तर या चित्रपटाकडून खरंच आता हळूहळू अपेक्षा वाढायला लागल्यात. मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात तर माझ्या या चॅनलला फॉलो करा आणि सोबतच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.